नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। सर्वप्रथम आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या सर्वांना या दिवाळीमध्ये खूप छान मस्ती मज्जा करायची आहे, पण त्याचबरोबर आपल्याला अभ्यास देखील करायचा आहे। दिवाळी म्हटलं की आईने आणि आजीने मिळून केलेला छान छान फराळ, पप्पांसोबत केलेली फटाक्यांची खरेदी, नवीन नवीन कपडे, ताईने दारासमोर काढलेली सुंदर रांगोळी, आपण छान छान बनवलेले आकाशकंदील, सगळीकडे दिव्यांचा झगमगाट, हे सगळं डोळ्यासमोर येतं। मग मन आनंदाने नाचायला लागतं। म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला, विनंती माझी परमेश्वराला, सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला। दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला नवनीत दीपावली गृहपाठ इयत्ता 3 विषय परिसर हा गृहपाठ आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने आणि अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला करूया सुरुवात। बघा, इथे आपल्याला काय प्रश्न दिले, खालील उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा। आपण उतारा वाचून घेऊया। मी राहतो जंगलात, जंगलातील प्राण्यांमध्ये सर्वात मोठा आहे, गवत झाडाचा पाला खातो, राहण्यासाठी घर बांधत नाही, झाडाखाली विश्रांती घेतो, उन्हात पाण्यात डुंबतो, मोठे 2 दात तोंडाबाहेर आलेले असतात, पाला गवत खाताना सोंडेचा वापर करतो, माझा रंग काळा आहे, मी माणसांबरोबर पण राहतो। बघा, आपलं कोणता, आता आपण उतारा वाचला तेव्हा आपल्याला लगेच लक्षात आलं की हा उतारा कोणत्या प्राण्याबद्दल उकडे। बघा, आता त्याखालचे प्रश्न आपण सोडवून घेऊया। पहिला प्रश्न बघा, उतारा कोणत्या प्राण्याविषयी आहे, तर आपण उतारा वाचताना पहिल्या 2 ओळी वाचतानाच आपल्याला लगेच लक्षात आलं की हा उतारा हत्ती या प्राण्याविषयी आहे। उतारा हत्ती या प्राण्याविषयी आहे। दुसरा प्रश्न, हत्ती पाण्यात का डुंबत असेल, उन्हाळ्यात गरम झाले की हत्ती पाण्यात डुंबत असेल। तिसरा प्रश्न, आपण हाताचा वापर करतो तसा हत्ती कशाचा वापर करतो, आपण हाताचा वापर करतो तसा हत्ती सोंडेचा वापर करतो। चौथा प्रश्न, हत्तीच्या तोंडातून बाहेर आलेल्या मोठ्या दातांना काय म्हणतात, हत्तीच्या तोंडातून बाहेर आलेल्या मोठ्या दातांना सुळे म्हणतात। पाचवा प्रश्न बघा, हत्ती स्वतःचे घर का बांधत नसेल, हत्ती हा कळपात राहणारा प्राणी आहे, त्याच्या एका कळपामध्ये 7 ते 8 हत्तींपासून 20 ते 25 हत्ती एका कळपामध्ये राहतात, म्हणून हत्ती स्वतःचे घर बांधत नसेल। बघा, आपण मगाशी एक प्रश्न घेतला होता, हत्ती पाण्यात का डुंबत असेल, त्याचं आपण काय सांगितलं, उन्हाळ्यात गरम झाले की हत्ती पाण्यात डुंबत असेल। हे कारण आपल्या मनाचं झालं, पण खरं कारण हेच आहे की शत्रूंपासून, कीटकांच्या चाव्यापासून संरक्षण व्हावे यासाठी हत्ती पाण्यात डुंबत असेल। पुढचा प्रश्न बघा, हत्ती काय खातो, हत्ती गवत, झाडपाला, पानं, फुलं, फळं, ऊस खातो, हत्तीचं ऊस हे सर्वात आवडतं खाद्यपदार्थ आहे। पुढचा प्रश्न बघा, माणूस हत्ती कशासाठी पाळत असावा, अवजड वजने उचलणे, वाहून नेणे, सैन्यदळ, शोभायात्रा, वाहन यासाठी हत्तींचा उपयोग होतो, म्हणून माणूस हत्ती पाळत असावा। सांगा पाहू, पुढचा प्रश्न बघूया। सांगा पाहू, नागाच्या फण्यावर कितीचा आकडा असतो, तर नागाच्या फण्यावर कितीचा आकडा असतो, तर 10 या अंकाचा आकडा असतो। पुढचा प्रश्न बघा, खालील चित्राचे निरीक्षण करून 5 फरक लिहा। मग इथे खेडेगावाचं चित्र आहे, खेडेगावामध्ये प्राणी, वाहनं, घरं, झाडे, रस्ते हे चित्र दिसत आहे। आणि आता बघा, खाली शहराचं चित्र दिलेलं आहे आपल्याला। बघा, शहरामधली घरे, गाड्या, रस्ते, झाडं। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, खाली बघा, या दोन्ही चित्रांवरून आपल्याला खेडेगाव आणि शहर याच्यातले काय करायचे, फरक पाहायचा आहे। खेडेगावातली घरं कशी असतात, तर बघा, खेडेगावातली घरं कौलारू आणि उतरत्या छपराची असतात, आणि शहरामधली घरं इमारती, मोठ्या मोठ्या इमारती असतात आणि बंगले असतात। रस्ते, खेड्यामध्ये मातीची पाऊलवाट म्हणजे मातीचे रस्ते किंवा कच्चे रस्ते असतात, आणि शहरामध्ये मात्र डांबरी पक्के रस्ते असतात। आता खेडेगावातील कामे,
खेडेगावामध्ये शेती करणे आणि पशु संबंधित कामं असतात. मग त्याच्यामध्ये कुक्कुटपालन, शेतीशी निगडीत जी कामं ती खेडेगावामध्ये केली जातात. आणि शहरामध्ये मात्र नोकरी, कारखान्यात काम करणे, शहरामध्ये अनेक कामं असतात. मग भाजी विकण्यापासून अनेक कामं. तसं खेड्यामध्ये भाजी पिकवणे म्हणजे पीक पिकवणे, आणि शहरामध्ये काय केले जातं, मोठी मोठी दुकानं, मोठे मोठे मॉल्स, नोकरी, कारखान्यात काम करणे, अशी अनेक कामे शहरामध्ये केली जातात. चौथं बघा, वाहने. आता खेडेगावातील वाहने, खेड्यामध्ये बैलगाडी, सायकल, स्कूटर ही वाहने असतात. तर शहरामध्ये कार, जीप, बस, रेल्वे, विमान ही वाहने असतात. आता खेडेगावातील झाडे. खेड्यामध्ये भरपूर जागा असते, त्याच्यामुळे काय असतात, मोठी मोठी झाडं असतात. मग त्याच्यामध्ये वड, आंबा, फणस, पेरू अशी मोठी मोठी झाडे खेडेगावामध्ये असतात. आणि शहरामध्ये जागे अभावामुळे म्हणजे जागा कमी असते, त्याच्यामुळे शोभेची झाडे किंवा फुलं झाडे अशी या प्रकारची छोटी झाडे शहरामध्ये पाहायला भेटतात. आता पुढचा प्रश्न बघा, सांगा पाहू, जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते? तर जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे सहारा वाळवंट. सहारा हे सगळ्यात मोठं वाळवंट आहे. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या प्राण्यांचे घर व अन्न त्या समोरील रकान्यात लिहा. मग इथे प्राणी, घर आणि अन्न. इथे चिमणी दिली, चिमणीचं घर आहे घरटं, चिमणी घरट्यात राहते आणि चिमणीचं अन्न काय आहे, दाणे, किडे, अळ्या. आता इथे आहे मधमाशी. मधमाशी पोळ्यामध्ये राहते, मधमाशीचं पोळं असतं आणि मधमाशीचं अन्न काय तर फुलातील मकरंद. इथे बघा, इथे हा प्राणी आहे वाघ. मग वाघ कुठे राहतो, तर वाघ राहतो गुहेमध्ये, म्हणजे वाघाची काय असते, गुहा. आणि वाघाचं अन्न आहे, वाघ लहान मोठ्या सर्वच प्राण्यांना खातो. इथे आहे उंदीर, उंदराचं घर असतं बीळ, उंदीर कुठे राहतो, बिळात राहतो. मग उंदराचं अन्न आहे धान्य, धान्य किंवा अन्न सुद्धा खातो, धान्य. पुढचं बघा, गाय आहे, गाय कुठे राहते, तर गाय राहते गोठ्यामध्ये, गाईचा गोठा. आणि गाईचं अन्न काय आहे, हिरवं गवत किंवा चारा. पुढचं बघा, मोर आहे, मोर कुठे राहतो, मोर पानझडी जंगलात किंवा अरण्यामध्ये राहतो. आता बघा, त्याचं अन्न आहे, धान्य खातो, दाणे खातात आणि किडे, अळ्या हे त्याचं काय आहे, अन्न आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, एखाद्या गावाची ओळख कर्तृत्ववान माणूस बदलू शकतो, अशा प्रकारचे उदाहरण लिहा. बघा, गावाचे नाव बघा, शेंडगाव म्हणजे शेणगाव, तालुका दर्यापूर, जिल्हा अमरावती. गावाला ओळख मिळवून देणारी व्यक्ती कोण आहे, तर डेबूजी झिंगराजी जानोरकर म्हणजे संत गाडगे बाबा. आता त्यांचं कार्य आपल्याला लिहायचं आहे. संत गाडगे बाबांचं कार्य बघा, संत गाडगे बाबांनी कीर्तनाद्वारे लोकजागृती केली. गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्याचे त्यांनी कार्य केलेले आहे. त्यांनी धर्मशाळा, अनाथालये, आश्रमे व विद्यालय सुरू केली. बघा पुढचा प्रश्न, मी इथे गाडगे बाबांचं दिले, तुम्ही दुसऱ्या कोणत्याही व्यक्तींचं लिहिलं तरी चालू शकतं. आता इथे पुढचा प्रश्न बघा, सांगा पाहू, जहाजावर दिशा शोधण्यासाठी कशाचा वापर करतात, तर होका यंत्र. कारण होका यंत्र हे काय दाखवतं, तर दक्षिणोत्तर दिशा दाखवतो. म्हणून जहाजावर दिशा शोधण्यासाठी होका यंत्राचा वापर करतात. पुढचा प्रश्न बघा, चूक की बरोबर ते लिहा. कोंबडा खूप उंच उडतो. चूक, कारण कोंबडा खूप उंच उडत नाही, कोंबडा फक्त काय करतो, काही ठराविक अंतरापर्यंतच उडू शकतो. कावळा काळा असतो. बरोबर. सरडा सरपटणारा प्राणी नाही, हे चुकीचं आहे, कारण सरडा, पाल, साप हे काय आहेत, सरपटणारे प्राणी आहेत. मग इथे नाही म्हटले म्हणून हे वाक्य कसं आहे, चुकीचं आहे, कारण सरडा हा सरपटणाराच प्राणी आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले नसतात, हे चुकीचं आहे, कारण सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात, हे विधान बरोबर आहे. मग इथे नसतात दिले म्हणून हे वाक्य कसं आहे, चुकीचं आहे. झुरळ कीटक आहे, बरोबर आहे, कारण आपल्याला माहिती आहे कीटकाला किती पाय असतात, 6 पाय असतात. मग म्हणून झुरळ हे काय आहे, कीटक आहे. पिसू, उंदीर, गोचिड हे त्रासदायक प्राणी आहेत, बरोबर आहेत, कारण या सर्वांपासून आपल्याला काय होतात, आजार होतात. किंवा धान्यांची काय करतात, उंदीर काय करतात, धान्यांची नासाडी करतात. पिसूड आणि गोचिड हे काय करतात, आजार उत्पन्न करतात, म्हणून हे त्रासदायक प्राणी आहेत. हत्ती गुहेत राहतो, हे चुकीचं आहे, कारण हत्ती आपण मगाशीच बघितला, हत्ती कुठे राहतो, तर हत्ती कळपात राहतो किंवा झाडाखाली राहतो की नाही, कळपात राहतो, म्हणून हे हत्ती गुहेत राहतो, हे विधान चुकीचं आहे.
कोंबडीच्या निवाऱ्याला खुराडा म्हणतात. बरोबर आहे, कोंबडीच्या निवाऱ्याला खुराडा म्हणतात. हे विधान योग्य आहे, बरोबर आहे. घोड्याच्या निवाऱ्याला गोठा म्हणतात. हे चुकीचं आहे. घोड्याच्या निवाऱ्याला काय म्हणतात? तबेला म्हणतात. घोडा राहतो ते ठिकाण म्हणजे काय? तबेला. पुढचं बघा, सूर्य पूर्वेला उगवतो. बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, आपल्या राष्ट्राचे नाव महाराष्ट्र आहे. हे विधान चुकीचं आहे, कारण आपल्या राष्ट्राचे नाव काय आहे? भारत. म्हणून हे विधान कसं आहे? चुकीचं आहे. म्हणून इथे येणार आहे चुकणं. आपल्या राष्ट्राचं नाव आहे भारत. महाराष्ट्र हे आपले राज्य आहे. बरोबर आहे. महाराष्ट्र हे काय आहे? राज्य आहे. हे विधान बरोबर आहे. पुढचा प्रश्न, टेलिफोन, संगणक, वर्तमानपत्र ही संदेशवहनाची साधने आहेत. हे विधान सुद्धा कसं आहे? बरोबर आहे. ज्याच्यातून आपण संदेश पाठवतो त्याला आपण काय म्हणतो? संदेशवहनाची साधनं. पुढचा प्रश्न बघा, मुंगीला पाण्याची गरज नसते. हे चुकीचं आहे. अगदी छोट्यातला छोटा प्राणी राहते पण तो सजीव आहे ना, मग प्रत्येक सजीवाला पाण्याची गरज असते. म्हणून मुंगीला सुद्धा पाण्याची गरज असते, पण इथे नसतं दिले, म्हणून हे वाक्य कसं आहे? चुकीचं आहे. पुढचा प्रश्न बघा, पाहुणा ओळखा. झाड, वाघ, दगड, कुत्रा. तर याच्यामध्ये बघा, झाड, वाघ आणि कुत्रा हे सजीव आहेत. दगड हा काय आहे? निर्जीव आहे. म्हणून मी तो वेगळा पाहुणा कोणता आहे? तर दगड. दुसरा प्रश्न, रुमाल, पेन, साप, टेबल. याच्यामध्ये साप हा वेगळा येणार आहे, कारण साप हा सजीव आहे. रुमाल, पेन, टेबल हे निर्जीव आहेत. तिसरा प्रश्न, सरडा, पाल, गांडूळ, बेडूक. याच्यामध्ये बेडूक हे वेगळं येणार आहे, कारण बाकी सर्व काय आहेत? सरपटणारे प्राणी आहेत. चौथा प्रश्न बघूया, तबेला, घर, खुराडा, गुहा. तर याच्यामध्ये घर हे वेगळं आहे. का घर हे वेगळं आहे? कारण घर हे माणसाचं राहण्याचं ठिकाण आहे आणि बाकी सर्व प्राण्यांचे घरदर्शक शब्द आहेत. घोड्याचं तबेला, कोंबडीचा खुराडा आणि वाघाची गुहा. घर हे माणसाचं आहे, म्हणून घर हा काय? वेगळं आहे. पुढचा प्रश्न बघा, लोकर, अंडी, दूध, मांस. अंडी हे वेगळं आहे, कारण अंडी हे पक्ष्यांपासून भेटतात आणि लोकर, दूध, मांस हे प्राण्यांपासून मिळणारं आहे, म्हणून अंडी हा वेगळा घटक आहे. याच्यामध्ये बघा, अंडी, दूध, मांस हे खाद्यपदार्थ जर आपण घेतले तर लोकर हे वेगळं येऊ शकतं. तुम्हाला जर याच्यापैकी वेगळं काही उत्तर माहीत असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगू शकता. पुढचा प्रश्न बघा, सांगा, पाहू. जय हिंद या घोषवाक्याचे जनक कोण? सुभाषचंद्र बोस. पुढचा प्रश्न बघा, नावे लिहा प्रत्येकी 2. पाळीव प्राणी, गाय, म्हैस. जंगली प्राणी, वाघ, सिंह. सजीव प्राणी, झाडे. निर्जीव, दगड, खुर्ची. राज्यांची नावे, महाराष्ट्र, गुजरात. जिल्ह्यांची नावे, सातारा, पुणे. पुढचा प्रश्न, सरपटणारे प्राणी, साप, सरडा. कीटकांची नावे, झुरळ, फुलपाखरू. वाहतुकीची साधने, बस, रेल्वे, विमान. शेतीची अवजारे, नांगर, कुदळ. काळ मोजण्याची साधने, दिनदर्शिका, घड्याळ. गावातील सुविधा, पाणी पुरवठा, वीज पुरवठा. पुढचा प्रश्न, अंडी घालणारे प्राणी, कोंबडी, चिमणी. पाण्याचे स्रोत, नदी आणि विहीर. बघा, सगळ्यात महत्त्वाचा पाण्याचा स्रोत म्हणजे पाऊस. पावसापासूनच नदीला, विहिरीला, कूपनलिकेला ह्या सर्वांना पाणी येतं आणि झरा, हो की नाही? मग हे सगळे काय आहेत? पावसाचा स्रोत आहे. पण पाण्याचे स्रोत म्हणजे आता आपण त्याच्यामध्ये नदी, विहीर हे लिहू शकतो. पुढचा प्रश्न, रंगांची नावे. मग याच्यामध्ये लाल आणि पिवळा. आपण आपल्या आवडीचे रंग याच्यामध्ये लिहिले तरी चालू शकतात. इंधनांची नावे. आता इंधन बघा, रॉकेल आणि पेट्रोल. इंधनांची नावे अनेक आहेत, त्याच्यापैकी आपल्याला फक्त 2च लिहायला सांगितलेत. पुढचा प्रश्न बघा, जय जवान, जय किसान, जय विज्ञान ही घोषणा कोणी दिली? अटल बिहारी वाजपेयी. पुढचा प्रश्न बघा, खालील प्रश्नांची उत्तरे एका शब्दात लिहा. तुमच्या जिल्ह्याचे नाव लिहा. बघा, इथे प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यांचं नाव लिहायचं आहे. आता मी सातारा जिल्ह्यातून आहे म्हणून मी सातारा नाव लिहिते. तुम्ही कोणत्या तालुक्यात राहता? आपण आपला तालुका लिहायचा आहे. माझा सातारा हाच जिल्हा आहे आणि सातारा हाच तालुका आहे म्हणून मी ते सातारा लिहिते. महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र. मुख्य दिशांची नावे लिहा. मुख्य दिशा 4 आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. पुढचा प्रश्न बघूया, नकाशात दिशादर्शक बाणाचे टोक कोणती दिशा दाखवते? तर दिशादर्शक बाण अशी ही दिशा दाखवते आणि इथे लिहिलेलं असतं उ. उ म्हणजेच काय?
उत्तर ही दिशा दाखवते. 6वा प्रश्न बघा, कोणता पक्षी जवळजवळ असणाऱ्या झुडपांची पाने शिवून घरटे बनवतो? तर कोणता पक्षी? तर शिंपी. आपल्या परिसराच्या पुस्तकामध्ये आहे. सापाचा निवारा कोणता? तर साप कुठे राहतो? खरं तर बिळात राहतो साप, पण आपण काय म्हणतो वारुळामध्ये. मुंगीचं वारुळ असतो, पण त्या वारुळामध्ये काय करतो साप जाऊन राहतो. खरं मुंगी वारुळ बांधते, साप स्वतःचं घर स्वतः बांधत नाही, वारुळामध्ये राहतो की नाही, मुंगीच्या वारुळात राहतो. पुढचा प्रश्न बघा, पश्चिमेकडे तोंड करून उभे राहिले तर तुमच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल? बघा इथे मी या पद्धतीने दिशा केल्यात. आपल्याला नेहमी अभ्यास करताना उजव्या हाताला काय करायचे? पूर्व दिशा घ्यायची. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. आता इथे काय सांगितले? पश्चिमेला तोंड करून उभं राहिलं म्हणजे असं उभं राहिलं तर आपल्या उजव्या हाताला कोणती दिशा? मग उजव्या हाताला कोणती आहे? तर उत्तर. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील राज्य कोणते? गोवा, कर्नाटक, केरळ यापैकी तुम्ही कोणतेही लिहू शकता. घडून गेलेली घटना कोणत्या काळातील समजावी? भूतकाळ, कारण जो घडून गेला तो भूतकाळ, जो चालू आहे तो वर्तमान काळ आणि जो येणार आहे त्याला काय म्हणतो आपण? भविष्यकाळ. म्हणून आपलं घडून गेलेली घटना कोणत्या काळात? तर भूतकाळात. संत गाडगे बाबांचे पूर्ण नाव लिहा. डेबूजी झिंगराजी जानोरकर. पुढचा प्रश्न बघा, जागतिक वारसा दिन केव्हा साजरा करतात? तर जागतिक वारसा दिन 18 एप्रिल या दिवशी साजरा करतात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची राजधानी कोणती? तर आपली महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तर मुंबई. मुंबई ही आपली काय आहे? राजधानी आहे. आपल्या देशाची राजधानी कोणती? तर दिल्ली. पुढचा प्रश्न बघूया, इंद्रधनुष्यात एकूण किती रंग असतात? तर इंद्रधनुष्यामध्ये एकूण 7 रंग असतात. पुढचा प्रश्न बघा, सांगा पाहू रामायण कोणी लिहिले? रामायण महर्षी वाल्मिकी यांनी लिहिलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिसर हा गृहपाठ स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेला आहे. आशा करते आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हॅप्पी दिवाळी.